विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मराठी विषय तासिकेला तुमचे स्वागत आहे. मुलांनो, काल आपण 11वा पाठ इंधन बचत हा अभ्यासला होता. तसेच या पाठावरील शब्दार्थांचाही काल आपण अभ्यास केला होता. आज आपण या पाठावरील प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. परंतु त्याआधी काल आपण काय शिकलो होतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मुलांनो, इंधन बचत या पाठातून दोन मुलांनी इंधनाची बचत कशी करावी याचे आपल्याला छानसे उदाहरण दिलेले आहे. त्यासंबंधीचा हा संवाद आहे. चला तर पाहूया संवाद. दिनूची आई एके दिवशी आजारी होती, म्हणून दिनू आईसाठी स्वयंपाकघरात चहा करत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजते आणि दिनू दरवाजा उघडतो आणि समोर पाहतो तर काय, त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. तेव्हा तो तिला आतमध्ये बोलावतो आणि मग या दोघांमध्ये संवाद सुरू होतो. दिनू, फातिमा ये. बस. फातिमा, दिनू तू काय करतोस? दिनू म्हणतो, मी आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठीही करू का? फातिमा म्हणते, नको नको, मी चहा घेत नाही. काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं घेतलंस? दिनू, त्यात काय बिघडलं? फातिमा, अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू म्हणतो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. आणि मग फातिमा म्हणते, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाचीही बचत झाली असती. समजलं का? दिनू म्हणतो, समजलं आणि लक्षातही आलं. असे म्हणून दिनू कपामध्ये चहा ओततो आणि आईला नेऊन देतो. अशा प्रकारचा कालचा या दोन मुलांमध्ये झालेला संवाद होता. आता आपण पाहूया या पाठावरील काही प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे, संवादात किती पात्रे आहेत? उत्तर आहे, संवादात 2 पात्रे आहेत. प्रश्न क्रमांक 2, दिनूला कशाचे महत्त्व पटले? प्रश्न पुन्हा एकदा सांगते, दिनूला कशाचे महत्त्व पटले? उत्तर आहे, दिनूला इंधन बचत करण्याचे महत्त्व पटले. आता पहा प्रश्न क्रमांक 3, दिनूच्या लक्षात कोणती गोष्ट आली नाही? प्रश्न पुन्हा एकदा सांगते, दिनूच्या लक्षात कोणती गोष्ट आली नाही? उत्तर आहे, छोटं पातेलं घेतलं असतं तर पाणी लवकर उकळलं असतं. ही गोष्ट दिनूच्या लक्षात आली नाही. आता पहा प्रश्न क्रमांक 4, दिनू कोणासाठी चहा करत होता आणि का? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, दिनू कोणासाठी चहा करत होता आणि का? उत्तर आहे, दिनू त्याच्या आईसाठी चहा करत होता, कारण त्याची आई आजारी होती. आता पहा प्रश्न दुसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा. यातील पहिला शब्द आहे ये, याचा विरुद्ध शब्द आहे जा. दुसरा शब्द आहे हसणे, याचा विरुद्ध शब्द आहे रडणे. तिसरा शब्द आहे मोठे, याचा विरुद्ध शब्द आहे छोटे. चौथा शब्द आहे लवकर, याचा विरुद्ध शब्द आहे उशिरा. आता पहा प्रश्न क्रमांक 3, समानार्थी शब्द लिहा. यातील पहिला शब्द आहे आई,
याचा समानार्थी शब्द आहे माता. दुसरा शब्द आहे पातेलं. याचा समानार्थी शब्द आहे भांडे. तिसरा शब्द आहे घर. याचा समानार्थी शब्द आहे गृह. आता पहा मुलांनो, प्रश्न क्रमांक 3. खालील चित्रे पहा आणि त्याखालील वाक्य वाचा व इंधन बचतीचे मार्ग सांगा. यातील पहिला आकडा आहे पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा. कारण पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवल्यास पाणी लवकर तापते आणि म्हणून इंधनाची बचत होते. आता पहा दुसरा आकडा. सायकलवरून प्रवास करा. कारण मोटरसायकल किंवा इतर वाहनांसाठी पेट्रोल हे इंधन वापरावे लागते, परंतु सायकलीसाठी कोणत्याही इंधनाची आवश्यकता नसते. त्यामुळे सायकल वापरून पेट्रोल या इंधनाची बचत करता येते. आता पहा तिसरा आकडा. बसने, रेल्वेने प्रवास करा. कारण खाजगी वाहनांमुळे प्रत्येक वाहनामागे खूप इंधन लागते आणि सार्वजनिक वाहनांमुळे एका वेळी अनेक जण प्रवास करू शकतात. त्यामुळे इंधनाची बचत होते. म्हणून बसने आणि रेल्वेने प्रवास करा. चौथा आकडा आहे सौर ऊर्जेचा वापर करा. कारण अन्न शिजवणे, पाणी तापवणे यासारख्या कामांसाठी सौरबंब किंवा सौर चूल यांचा वापर करा. सौर ऊर्जा मोफत व मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असते. त्यामुळे गॅस व रॉकेल या दोन्ही इंधनांची बचत होते. म्हणून येथे सांगितलेले आहे सौर ऊर्जेचा वापर करा. आता पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यापैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन बचत होते ते घरी चर्चा करून सांगा. मुलांनो, हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हा तुमचा उपक्रम आहे. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हा उपक्रम व्यवस्थित करायचा आहे. आता पहा पहिले चित्र. हे चित्र कशाचे आहे? हे चित्र दगडी कोळसा या इंधनापासून बनलेले कोळसा शेगडीचे आहे. येथे तुम्हाला साधन आणि इंधन फक्त असेच लिहायचे आहे. आपण लिहिणार आहोत साधन कोणतं आहे? कोळसा शेगडी. आणि त्यासाठी लागणारे इंधन आहे दगडी कोळसा. आता पहा पुढचे चित्र. साधन आहे स्टोव आणि यासाठी लागणारे इंधन आहे रॉकेल. आता पहा पुढचे चित्र. साधन आहे चूल. यासाठी लागणारे इंधन आहे लाकडे. पुढचा आकडा आहे गॅस शेगडी. साधन आहे गॅस शेगडी आणि यासाठी लागणारे इंधन आहे पेट्रोलियम गॅस. आता पहा पुढचे चित्र. साधन आहे गोबर गॅस आणि यासाठी लागणारे इंधन आहे शेण. आता पहा पुढचे चित्र. साधन आहे सौर चूल. यासाठी लागणारे इंधन आहे सूर्यप्रकाश. आता पहा पुढचे चित्र. साधन आहे विजेची शेगडी आणि यासाठी लागणारे इंधन आहे वीज. मुलांनो, या प्रश्नातील सर्व चित्रे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये चिटकवायची आहेत आणि या चित्रांचे साधन आणि यासाठी लागणारे इंधन हे तुम्हाला लिहायचे आहे.
तर अशा प्रकारे मुलांनो, आज आपण इंधन बचत हा संवाद पुन्हा एकदा समजून घेतलेला आहे. तसेच यावरील प्रश्नोत्तरांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. माझी अशी अपेक्षा आहे की हे प्रश्नोत्तरं तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असतील. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला. धन्यवाद.